तर आपण स्ट्रेंथ ऑफ मेटल मधला शिअर स्ट्रेस जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ट्रायंग्युलर सेक्शन साठीचा प्रॉब्लेम बघत आहोत. तर हा जो ट्रायंगल आहे ह्याच्यामध्ये हा जो जी पॉइंट आहे ह्याला आपण म्हणतो सेंट्रोइडल पॉइंट. तिथून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याला म्हणतो आपण न्यूट्रल ऍक्सिस. ही ट्रायंग्युलर सेक्शनची शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम म्हणजे शिअर स्ट्रेस व्हॅरिएशन डायग्राम आहे. ह्याच्या टॉप साइडला हा जो टॉप आहे टॉपला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू 0 असते आणि बॉटमला सुद्धा शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू 0 असते. ह्याच्यामध्ये क्यू मॅक्स जो आहे तर तो सेंट्रॉइड पासून काही डिस्टन्स वर असतो आणि जो सेंट्रॉइड आहे त्याच्यामधून जाणारा ऍक्सिस आहे त्याला आपण न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो. त्यामुळे ह्या ठिकाणी जो शिअर स्ट्रेस येणार आहे त्याला आपण म्हणतो शिअर स्ट्रेस ऍट न्यूट्रल ऍक्सिस. त्यामुळे आपल्याला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू टॉपला, बॉटमला, मॅक्झिमम आणि न्यूट्रल ऍक्सिस अशा प्रकारे 4 मिळतात. तर याचे फॉर्म्युले अशा प्रकारे आहेत. क्यू मॅक्स इज इक्वल टू 3f अपॉन bh आणि क्यू अबाउट न्यूट्रल ऍक्सिस ची व्हॅल्यू 8/3f डिवायडेड बाय bh असा आहे. ह्याच्यामध्ये क्यू म्हणजे शिअर स्ट्रेस, एफ म्हणजे शिअर फोर्स न्यूटन मध्ये, बी फॉर बेस, ट्रायंगलचा बेस जो आहे तो बी न दाखवलेला आहे आणि ट्रायंगलची जी हाईट आहे ती h न दाखवलेली आहे. तर आपण इथे एक प्रॉब्लेम घेऊया. ए ट्रायंगल ऑफ बेस 100 याचा अर्थ ही बी आहे, बी ची व्हॅल्यू तुम्हाला 100 दिली, ही जी व्हॅल्यू आहे गिवन मध्ये 100 दिली. हाईट 210 mm म्हणजे एच ची व्हॅल्यू 210 दिलेली, म्हणजे ही जी हाईट आहे ट्रायंगलची ती 210 दिली. इज सब्जेक्टेड टू शिअर फोर्स ऑफ 42 किलो न्यूटन. तर एफ ची व्हॅल्यू 42 किलो न्यूटन दिली, ती आपण कन्वर्ट करणार आहोत न्यूटन मध्ये म्हणजे इंटू 10⁻³ when used as a beam. Determine maximum and minimum stress. तर Q max आणि Q min काढा म्हटलेत. शिअर स्ट्रेस ऍट टॉप अँड बेस म्हणजे बॉटम, म्हणजे Q टॉप आणि Q इथं बेस पाहिजे होतं BASE. शिअर स्ट्रेस अबाउट न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे QNA काढा असं म्हटलेले. आता ह्याच्यासाठी फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे तर हे फॉर्म्युले मेमोराइज करून घ्या. Q max चा फॉर्म्युला आहे 3f अपॉन BH. तर एफ ची व्हॅल्यू इथं टाकायची 42 इंटू 10⁻³. बी ची व्हॅल्यू इथं दिली ती टाका आणि एच ची व्हॅल्यू सुद्धा टाका. आता कॅल्क्युलेटर मध्ये करताना 3 गुणिले 42 गुणिले 10⁻³ भागिले 100 भागिले 210 करा तर तुमचा आन्सर येईल 6. त्यानंतर QNA काढण्यासाठी फॉर्म्युला इथं दिलाय तोच इथं घेतलाय 8/3 f अपॉन BH. तर बी ची व्हॅल्यू 100 आणि एच ची व्हॅल्यू 210 टाका, एफ ची व्हॅल्यू 42 गुणिले 10⁻³ टाका. कॅल्क्युलेटर मध्ये करताना 8 गुणिले 42 गुणिले 10⁻³ भागिले 3 भागिले 100 भागिले 210 असं करा. इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल 5.33 न्यूटन पर mm². तर तुम्ही इथं क्यू मॅक्स आणि न्यूट्रल ऍक्सिस ह्या व्हॅल्यू काढल्यात. मिनिमम टॉप आणि बेस ह्याच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी बाय डिफॉल्ट ह्याच्या व्हॅल्यू 0 असतात. टॉपची 0 असते, बेसची म्हणजे बॉटमची 0 असते आणि मिनिमम व्हॅल्यू 0च आहे, त्यामुळे सगळ्या व्हॅल्यूज एकच येतील. तर ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जरा सॉल्व्ह करा